उन्हाळ्यात थंडगार आणि मस्त डेझर्ट खायचे, मग ही आंबा कुल्फी एकदा नक्की ट्राय करा। तर आज आपण घरीच बनवणार आहोत सुपर क्रीमी आणि टेस्टी आंबा कुल्फी। खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। तर चला करूया या रेसिपीला सुरुवात। नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी भन्नाट आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट अशी मलाईदार मँगो कुल्फी। ही कुल्फी आपण तयार आंब्यामध्ये भरून सेट करणार आहोत, त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर आणि खायला तर अजूनच भन्नाट लागते। घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूया लागणारे साहित्य। अर्धा लिटर फुल फॅट दूध, 4 ते 5 चमचे साखर, 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम, काजू, पिस्ता, केशर आणि 3 पिकलेले आंबे। तुम्ही आंबा कोणताही वापरू शकता, पण गोड आणि रसाळ आंबा घेतला तर चव खूप छान येते। पेटून घेऊया। आता त्याच्यावर जाड गुळाचं पातेलं ठेवूया आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दुधाची पिशवी घालूया। दूध सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही। आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊया। ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत। आता एका छोट्या बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं दूध घेऊन मिश्रण तयार करून घेऊया। उकळी यायला लागलेली आहे, आपण आता साखर टाकून देऊया। आता चांगलं हलवून घेऊया। कारण सतत हलवायचं आहे, कारण दूध करपायची शक्यता असते। आता साखर विरघळेपर्यंत आपण वाट बघूया। आता आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिश्रण केलेले टाकून घेऊया। मिल्क पावडर टाकून घेऊया, चांगले हलवून घेऊया। बदाम, पिस्ता, काजू हे चांगलं आता हे करून घेऊया, हलवून घेऊया। त्याच्यामध्ये चवीपुरती वेलदोडे पावडर, आता केशर घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये। आता चांगलं मिक्स करून घेऊया। केशरानं दुधाला छान कलर येतो। आता 1 ते 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे हे दुधाला। आज तर फार छान दरवळू लागलेला आहे ह्याचा। आता हे जरा दाटसरपणा येऊ द्यायचा आहे आपल्याला ह्याला दुधाला। चांगलं हलवत राहायचं आहे एकसारखं त्याला। आता तुम्ही बघू शकताय मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आंब्यामधल्या आपण आता कुळा काढून घेऊया त्याच्यामधल्या, म्हणजे आपल्याला त्याच्यात दुधाचं मिश्रण भरता येईल। आता एक आंबा कापून घेऊया आपण त्याच्यातनं व्यवस्थित, कारण आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। पुन्हा नंतर आपल्याला त्याच्यात मिश्रण भरल्यावर ते झाकता पण व्यवस्थित आलं पाहिजे त्याचे कव्हर। आता त्याच्यातलं कुई काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला। व्यवस्थित कुई बाहेर आली पाहिजे त्याच्यातनं। अशा पद्धतीने सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आधी।
आता पकडीने कुई काढून घेऊया त्याच्यातनं. पकडीनं ते हे काढून घेऊया आपण कुई व्यवस्थित. अशा पद्धतीनं कुई काढून घ्यायची आहे. त्या पद्धतीने त्याच्यातल्या तिन्ही आंब्यातल्या कुया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात ते मिश्रण भरायचं आहे. बघू शकतायत आता मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण ते आंब्यामध्ये भरून टाकूया. आता आपण ह्या पद्धतीनं चमच्याने हळूवार मिश्रण त्याच्यामध्ये भरून घेऊया. या अशा पद्धतीनं मिश्रण भरायचं आहे. आता दुसऱ्या आंब्यात ते भरून घेऊया. तिसऱ्या. या पद्धतीने सगळ्या आंब्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता आपण त्याला ते काढलेले झाकणं लावून टाकूया. त्याला झाकणच म्हणायला पाहिजे याचं. आता आपल्याला हे तिन्ही आंबे फ्रीजरमध्ये 7 ते 8 घंटे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता तिथं 7 ते 8 घंटे कुल्फी सेट झालेली आहे. आता आपण त्या आंब्याचे साल काढून घेऊया. आता त्याचं साल काढून घेऊया अगोदर. त्या हाताने पण निघल. अशा पद्धतीने हे साल काढायचं आहे. याचा हाताने पण साल निघत आहे. तुम्ही कशानं पण काढू शकताय. बटाट्याचे साल काढायचे आहे ना, पण तुम्ही त्याचा साल काढू शकताय. हे अशा पद्धतीने ह्याचं साल काढायचं आहे. तुम्ही बघू शकताय साल निघालेले आहे. आता त्याचं कव्हर काढून घेऊया वरचं. आता तुम्ही एकसारखे त्याचे पीस कट करून घेऊया. एकसारखे बारीक बारीक एकसारखे असे पीस कट करायचे आहे. त्याचे एकदम मस्त झालेली आहे कुल्फी. जबरदस्त छान झालेली आहे मँगो कुल्फी. शकताय हे कुल्फी मस्त तयार झालेली आहे. त्याच्यावर आपण थोडंसं पिस्ताचे तुकडे टाकून घेऊया त्याच्यावर सगळ्या प्रत्येक कुल्फीवर. म्हणजे अजून टेस्ट वाढेल त्याची कुल्फीची. मस्त झाली आहे मँगो कुल्फी. आणि थोडंसं आता केशर टाकूया त्याच्यावर. प्रत्येक ह्याच्यावर केशरचा एक 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 तुकडा टाकून घेऊया. तुम्ही बघू शकतायत कुल्फीची टेस्ट पण भारी झालेली आहे. आणि आमची कुल्फी परफेक्ट तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.